व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। तर त्याच निमित्ताने आज बनवलेला आहे रक्षाबंधन स्पेशल आणि नारळी पौर्णिमा स्पेशल असा हा नारळीचा भात। तर हा भात आहे तो खूप छान लागतो। नारळी भात हा दोन प्रकारे बनवले जातात, एक म्हणजे गुळाचा आणि दुसरा म्हणजे साखरेचा। तर मी साखर वापरून बनवलेला आहे, खूप मोकळा होतो, तुम्ही बघू शकतात। खूप खायला मऊसूद आणि जो भाताची जी शिता आहेत ती अगदी मोकळी होतात। काही टिप आहेत त्या फॉलो करा, म्हणजे तुमचा सुद्धा भात हा एका प्रयत्नात मस्त होईल। तर तुम्ही बघू शकतात, ह्या रक्षाबंधनाला ही नक्कीच रेसिपी ट्राय करा, तुम्हालाही आवडेल आणि तुमच्या घरातल्यांना प्रत्येकाला आवडेल ही माझी खात्री आहे। पण रेसिपी स्टार्ट करण्याच्या आधी राम राम, मी समृद्धी, दख्खन थाट विथ समृद्धी या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। जर हा व्हिडिओ इन्स्टा आणि फेसबुकला बघत असाल तर पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा। तर आता आपण पटकन साहित्य बघून घेऊया। तर ह्यासाठी लागणार आहे, मी तर एक बाउल घेतला होता तांदूळ आणि तो भिजत ठेवला होता, आणि तर भरून गच्च भरून एक बाउल नारळाचा कीस घेतलेला आहे, ओल्या भरपूर घ्यायचा आहे। आणि इथं घेतलेला आहे साजूक तूप, इथं आहे केशराच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या गरम, आणि इथे हे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू आणि बदाम घेतलेले आहेत, एक 7 ते 8 आहेत, आणि ते दालचिनीचा तुकडा आणि वेलची घेतलेली आहे 3 आणि लवंग 4 आहेत। ह्याचा फ्लेवर खूप छान उतरतो भातामध्ये। आणि चवीनुसार मीठ लागणार आहे, आणि साखर घ्यायची आहे आपल्याला एक हाफ बाउलपेक्षा थोडीशी जास्त आहे, जसं तुम्हाला कमी जास्त गोड आवडतं तसं तुम्ही ॲडजस्ट करा। आणि इथं घेतलेला आहे अर्धा लिंबू, लिंबूमुळे ना खूप छान भात आपला हा शुभ्र होतो। आणि इथं लिस्ट दिलेली आहे साहित्याची, ती सुद्धा एकदा चेक करा। तर तांदूळ भिजत घालताना काय करायचं आहे, तांदूळ हे बासमतीचे वापरले आहेत, तुम्ही या जागी कोलमसुद्धा वापरू शकता। तर मी स्वच्छ धुतलेले आहे, 2 ते 3 वेळा पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्या तांदळामध्ये जे स्टार्च असतं तर निघून जातं आणि आपला भात हा व्हाईट व्हायला मदत होते। तर असं स्वच्छ धुवून घ्या आणि पाणी ते गाळून घ्या। असंच आपल्याला अजून एकदा करून घ्यायचं आहे, 2 वेळा धुवून घ्या आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही थोड्याशा पाण्यामध्ये भिजत ठेवून द्या, एक 15 ते 20 मिनिटसाठी। तर आता ही स्टेप तुम्ही स्किप नका करू। तर आता ठेवूया आपण भांडं भात शिजण्यासाठी। तर आपला 1 बाउल तांदूळ होता, मग इथं टाकायचं आपल्याला 2 बाउल पाणी, हे परफेक्ट मेजरमेंट आहे, व्यवस्थित भात शिजून तयार होतो। तर त्याच भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचं आहे आणि लिंबूचा रससुद्धा पिळून घ्यायचा आहे। ह्याच्यामुळे तुपामुळे भात चिकट नाही होत आणि लिंबूमुळे व्हाईट राहतो। तर झाकून ठेवून मस्त उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या, आणि मग आपण जे भिजत घातले होते बासमती तांदूळ ते पाणी स्वच्छ निथळून घ्यायचं आहे आणि त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि इथे गॅस अजिबात स्लो नाही करायचा, फास्ट गॅसवरतीच आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता फास्ट गॅसच आहे। तर एक उकळी आली ना तरीसुद्धा गॅस कमी नाही करायचा, पूर्ण भात हा हाय फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता माझी फ्लेम हाय आहे, अजूनसुद्धा पाणी आहे भातामध्ये, तर फ्लेम अजिबात कमी नाही करायची, नाहीतर मग आपला भात हा चिकट होऊन जातो। तर थोडंसं अंगापुरतं पाणी ज्यावेळेस राहील ना भातामध्ये तेव्हाच आपल्याला कमी गॅस करायचा आहे। तुम्ही बघू शकता, तर आता पाणी थोडंसंच आहे, अंगापुरतं पाणी आहे। तर ह्या स्टेजला आपण काय करूया, गॅस करायचा आहे स्लो आणि झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मस्त त्याला एक वाफ येऊ द्यायची। तर आता आपण चेक करून बघूया, भात पूर्ण शिजलेला आहे, पाणी संपूर्ण आटलेलं आहे। तर गॅस करायचा आहे बंद। बंद केल्यानंतर सुद्धा ह्या भातामधली वाफ आहे एक्स्ट्राची ती आपल्याला काढून घ्यायची आहे, कारण त्याची जी स्टीम व्हायची प्रोसेस असते ती थांबली
पाहिजे म्हणून. तर मी वाफ काढलेली आहे आणि झाकण न लावता तसंच आपण ओपनमध्ये भात थंड व्हायसाठी ठेवून देऊया. तर दुसऱ्या पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे साजूक तूप. त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला खडे मसाले. तर दालचिनीचा तुकडा 1 आणि वेलची आपल्याला फोडून थोडीशी टाकायची आहे, जेणेकरून वेलचीचा फ्लेवर मस्त उतरेल. आणि लवंग 3 ते 4 टाकून घ्या. तर मस्त त्याला परतवून घ्या. ह्या मसाल्यांची टेस्ट त्या भातामध्ये खूप छान उतरते. तर आता टाकून घेऊयात खोबऱ्याचा कीस. तर मी इथं मस्त गच्च भरून घेतलेला होता, तुम्ही बघितलाच असेल मगाशी. तर भरपूर घातलं तर खूप छान टेस्ट येते खोबऱ्याची. तर मस्त असं मंद आचेवर खरपूस भाजून घेऊया आपण, जेणेकरून त्या किसामधला जो ओलावा असतो तो गेला पाहिजे म्हणून. तर मी आता तडक्या पॅनमध्ये घेतलेला आहे 1 चमचा तूप. त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे. असे भाजलेले ड्रायफ्रूट्सची टेस्ट खूप कमाल लागते, म्हणजे अगदी मऊ मऊ रसरशीत असा भात आणि त्याच्यामध्ये हे खरपूस भाजलेले ड्रायफ्रूट्स मस्त टेस्ट लागते, कमाल लागते. तर आता माझे ड्रायफ्रूट्स हे मस्त तळून तयार आहेत. तर मी आता काय करणार आहे, त्याच नारळीच्या चवावरती मी हे मस्त स्प्रेड करून घेते आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. कलर खूप छान दिसत आहे, तुम्ही बघू शकतात. असं म्हणजे ते भाजलेलीची एक टेस्ट असते ना, स्मोकी फ्लेवर, तो सुद्धा मस्त येत आहे आता. तर आता टाकून घेऊयात साखर. आणि साखर खूप जास्त वेळ परतवत बसायची गरज नाही, आपल्याला काही पाक नाही करायचा आहे, फक्त विरघळून घ्यायचे आहे. आणि ऑलरेडी आपला चव आहे तो गरम आहे, तर पटकन साखर ही विरघळली जाते. तर ह्या ठिकाणी तुम्ही गुळाचा सुद्धा उपयोग करून नारळी भात बनवू शकता, पण मला थोडासा केशरचा फ्लेवर द्यायचा होता म्हणून मी साखर वापरलेली आहे. तर आता आपण अर्धच केशरचं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बाकी नंतर मी अर्ध पाणी केशराचं घालून घेणार आहे. तर आता मस्त आपला खोबऱ्याचा कीस हा भाजून तयार आहे. केशराने सुद्धा मस्त आपला कलर सोडलेला आहे. इकडे भात आपला संपूर्ण गार झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. आता हा भात आपल्याला मोकळा करून ह्या खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता मोकळा करून घेतलेला भात आता टाकून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता अजिबात आपला राईस हा चिकट झालेला नाही, कारण आपण व्यवस्थित टिप ह्या फॉलो केलेल्या आहेत म्हणून. तर तुम्ही सुद्धा ते नक्की फॉलो करा. तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेला आहे. जो नारळाचा चव आणि भात होता तो एक संग झालेला आहे. तर आता उरलेले सुद्धा मी केशराचं पाणी हे त्या संपूर्ण भातावर घालून घेणार आहे. तर असं आपण व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण आपला ऑलरेडी राईस हा शिजलेला असतो, तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं आहे, हलक्या हाताने मिक्स करायचं आणि त्याला मस्त एक आता वाफ येऊ देऊया. दणदणून वाफ बसली आहे. काय स्मेल आलाय सांगू तुम्हाला, खूप छान स्मेल येत आहे आणि रंग तर बघाल खूप कमाल दिसत आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ह्या रक्षाबंधनसाठी. तर मी आता व्यवस्थित अनेकदा मिक्स करून घेते. मग आपण प्लेटिंगला स्टार्ट करूयात. काय भारी, काय सांगू शकत नाही शब्दामध्ये, असा आपला हा मस्त नारळी भात तयार झालेला आहे, रसरशीत आहे. तर आता मी काय करते, प्लेटिंग करायला चालू करते. तर तुम्ही प्लेटिंग करताना बघालच की मस्त मोकळा शिजलेला आहे. रक्षाबंधन आहे त्यामुळे मी एक साईडला मस्त अशी सिंपलची राखी ठेवलेली आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर भात बघा आपला खूप छान झालेला आहे. तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना आवडेल आणि ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही मस्त एन्जॉय करा तुमच्या पाहुण्यांसोबत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला म्हणजेच दख्खन थाट विथ समरी या चॅनलला लाईक करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद, टाटा.